थँक्यू सो मच सर. सगळ्यांनी आता इतकं एनर्जेटिक वर्कआउट करून घेतलेला जे कपल्स आहेत, तर त्यांना मी खरं तर पहिल्यापासून जे आता तुम्ही प्रेझेंट आहात, तर त्यांना मी सगळ्यात पहिल्यांदा विनंती करेन की तुम्ही जिथे आहात तिथं स्टेबल व्हा. कारण आताचा जो प्राईम टाइम तुम्ही ऐकणार आहात, तर त्याच्याविषयी जे आता लेटेस्ट विषय आहे, तर त्याविषयी तुम्हाला माहिती मी आज सांगणार आहे. तर मी मंजुषा संजय तोरसल्ले फ्रॉम शिरपूर वरून आज तुमच्याशी संवाद साधत आहे. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला जे आवश्यक घटक आहेत, जे आता तुम्ही इतके अमेझिंग असं पॉवरफुल वर्कआउट करून घेतलेलं कपल म्हणजे जयश्री मॅडम आणि योगेश सर ने इतकं सुंदर वर्कआउट करून घेतलं. आपले 500+ कॅलरीज बर्न झालेले आहेत. आपल्या घामावाटे पूर्ण घाम तर धारा सुरू झालेल्या आहेत सगळ्यांच्या. बॉडी डिहायड्रेशन होऊ नये आणि हायड्रेट राहावी आणि त्यानंतर आपल्या बॉडीला सर्व प्रकारचे विटॅमिन्स आपले सेल्स ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि सेल्स ऍक्टिव्ह झालेले आहेत त्यांना पूरक आहार म्हणजे ब्रेकफास्ट जर तुम्ही हेल्दी देत असाल तर नक्कीच तुम्ही एनर्जेटिक राहणार आहात. तर येस, मी माझा हेल्दी ब्रेकफास्ट तयार केलेला आहे. तर तुम्ही कोणता केलेला आहे तो तुम्ही येस सांगू शकता. येस, मी व्हॅनिला केलेला आहे. तुम्ही कोणता आहे? सर्वच फ्लेवर खूप अमेझिंग टेस्ट आहेत. त्याच्यामध्ये फ्लेवर मध्ये जवळजवळ 9 प्रकारचे फ्लेवर्स आहेत. आपण आपल्या आवडीनुसार ते घेऊ शकतो. ते कोणते कसे घ्यायचे ते आपण आपल्या कोचला विचारलं तर नक्कीच कोच तुम्हाला सांगणार आहे. कंटेंट मात्र सगळ्यांमध्ये एकच आहे, फक्त आपण आपल्या फ्लेवर्स नुसार चॉईस करू शकतो. तर येस, आपण आपला ब्रेकफास्ट घेत घेत आता छान प्रकारचा प्राईमचा आपण प्राईम टाइम ऐकत असतो. छान विषयांची माहिती तुम्हाला मिळत असते आणि त्यातून आपण उत्तम जीवनशैली कशा प्रकारे अवलंबली पाहिजे याविषयी तुम्हाला माहिती मिळत असते. तर येस, जास्त वेळ न घेता आजचा माझा जो विषय आहे तो म्हणजे हाऊ टू हायड्रेट युअर बॉडी इन समर. उन्हाळ्यामध्ये तुमच्या शरीराची काळजी तुम्ही कशा प्रकारे हायड्रेट करणार आहात, म्हणजे तुमचे शरीर हायड्रेट कसं ठेवणार आहात याविषयी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. तर हायड्रेट म्हणजे काय? तर तुम्हाला आपल्या शरीरामधील पाण्याची पातळी ही कमी न होता ती पूर्णपणे हायड्रेट ठेवणं म्हणजे जेवढे पूरक आपल्याला शरीराला आवश्यक पाणी आहे तेवढं सर्व पुरवणं म्हणजेच हायड्रेट. हायड्रेट ठेवण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल? शरीराचे पूर्ण कार्य म्हणजेच एक प्रकारे पाणी हे हायड्रेट ठेवण्याचं सगळ्यात मुख्य घटक म्हणजे पाणी. आपलं जर शरीराचं मुख्य कार्य जर सुरळीत चालायचं ठेवायचं असेल, आपलं चयापचय क्रिया असेल, रक्ताभिसरण असेल, आपल्या ऊर्जा निर्मिती असेल, या सर्व कार्यासाठी उपयुक्त असणं म्हणजे हायड्रेट होणं. तर हे हायड्रेट होण्यासाठी आपल्याला कोणती काळजी घेतली गेली पाहिजे, त्याची लक्षणं काय, कारण काय, फायदा आणि त्याच्यावरती उपाय, त्या सगळ्या गोष्टींची माहिती मी शेवटपर्यंत तुम्हाला सांगणार आहे. सांगत असताना ही माहिती जर तुम्हाला शक्य असेल तर वही पेन घेऊन बसा, ती लिहून घ्या. जर काही माहिती तुम्ही ऐकणार आहात नक्कीच तुम्हाला ते कळणार आहे, परंतु काही वेळानंतर आपण काही अशा गोष्टी ऐकतो आणि मग त्या लक्षात राहत नाहीत. मग हे मिस होऊ नये म्हणून तुम्ही येस वही आणि पेन करून जर एखादी तुम्हाला इम्पॉर्टंट वाटलेली माहिती लिहून घेतली तर येस तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. तर येस, आपल्या शरीराची भूमी हायड्रेट ठेवण्यासाठी आपलं शरीर हे एक प्रकारे इंजिन करण्याचं काम करतं पाणी. जसं आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं तर आपली गाडी चालू होते, तसं आपलं पाणी जर आपल्या शरीराला कमी पडलं तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जाऊ शकतं. आणि जर पाणी असेल तर आपण कुठल्या गोष्टींना सामोरे किंवा आपण किती प्रमाणे एनर्जेटिक असू शकतो याविषयी तुम्हाला माहिती तर सांगणारच आहे. पण आपलं जसं मी म्हटलं की आपल्या शरीर हे 70% पाण्याने बनलेलं आहे. तर या 70% पाण्यामध्ये आपल्याला हे द्रव असणं गरजेचं आहे. जर त्याची कमतरता भासत गेली तर अनेक कार्यक्षमतेसाठी आपल्याला अडथळा येत असतो. आपल्या शरीरामध्ये अनेक छोटे छोटे अवयव आहेत आणि त्या अवयवांचं कार्य पूर्ण करण्याचं काम देखील हे पाणी करत असतं. त्यामुळे आपलं बॉडी हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मग आपलं प्रत्येक अवयव कोणकोणते, किती प्रमाणामध्ये पाण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये असणं आवश्यक आहे, तर ते मी थोडक्यात सांगेन. तर मेंदू हा जो आपला कार्यक्षम असलेला घटक, तर त्याशिवाय आपलं कुठलंही कार्य आपलं कुठलाही ताळमेळ असणं हा मेंदू करत असतो. तर या मेंदूचं कार्य सुरळीत चालण्यासाठी आपल्या शरीरामध्ये 80 ते 85% पाण्याचं प्रमाण त्याला आवश्यक असतं. तर तसंच आता मी सांगेल दात. आपल्या दातांना देखील म्हणजे यांना देखील मजबूती येण्यासाठी देखील आपल्या शरीरामध्ये 8 ते 10% इतकं पाणी असणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्या दाताचं आरोग्य देखील चांगलं असू शकतं म्हणजे हायड्रेट होऊ असेल तर. तसंच फुफ्फुस, या फुफ्फुसासाठी 75 ते 80% पाण्याची आवश्यकता असते. तर
हृदयाचं कार्य सुरळीत चालण्यासाठी आपल्याला 75 ते 80% इतकं पाणी आपल्या शरीराला आवश्यक आहे. तसंच यकृत 70 ते 75% आपल्याला आवश्यक असतं. तसं आपल्या हाडांची मजबूती करण्यासाठी देखील पाण्याचं अत्यंत महत्त्व आहे. तर ते म्हणजे 20 ते 25% पाणी जर आपल्या शरीरामध्ये तुम्ही म्हणजे हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे. तसंच किडनी 80 ते 85%, तर रक्त आपलं जे शरीरामध्ये आहे, आता रक्त ब्लड ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते पूर्ण बॉडीपासून प्रत्येक अवयवांची हालचाल करण्यासाठी हे ब्लड आपल्याला काम करत असतं. तर हे ब्लडचं अवयव किंवा ब्लडचं आरोग्य सुरळीत ठेवण्यासाठी आपल्या शरीरामध्ये 50% पाणी हे असणं आवश्यक आहे. तसंच आपली त्वचा, आपली स्किन, आपल्या स्किनला ग्लो येण्यासाठी देखील हे पाणी आपल्याला महत्त्वाचं काम करत असतं. तर त्वचेसाठी आपल्याला 70 ते 75% पाणी आवश्यक असतं. तर तसेच आपले मसल्स, येस आपली ताकद, त्यांची पॉवर वाढवण्यासाठी देखील 70 ते 75% पाणी जर तुमच्या शरीरात इतकं पाणी तुम्हाला या प्रत्येक अवयवांना आवश्यक आहे. मग या अवयवांना जर पाणी आपण देत नसू, तर आपलं बॉडी डिहायड्रेशन होऊ शकते. येस. तर हायड्रेट ठेवायचे आपल्या बॉडीला, तर तेव्हा आपले सगळे अवयव म्हणजे खूप छान प्रकारे काम करणार आहेत आणि भविष्यामध्ये आपल्याला कुठल्याही अडचणींना सामोरे जाता येणार नाही. अन्नाविना आपण 20 ते 21 दिवस जगू शकतो आपण असं म्हणतो. येस. परंतु पाण्याशिवाय आपण 1 दिवस काय तर म्हणजे घसा कोरडा पडला तरी आता उन्हाळ्याचे दिवस आहे. जर आपल्याला एखाद्या तासाने पाणी लागलं आणि पळून आलो आणि जर आपल्याला पाणीच दिलं नाही, तर आपली अवस्था काय होते हे आपण जाणू. म्हणजे पाणी हे जीवन आहे. आपलं जर बॉडी हायड्रेट ठेवली आपण, तर या पद्धतीने आपण आपलं जीवन सुधारू शकतो. तसंच डिहायड्रेशन होण्याची कारणं म्हणजे डिहायड्रेशन कुणाकुणाच्या बाबतीत होऊ शकतं जास्त प्रमाणामध्ये. तर जी लहान मुलं आहेत किंवा जी म्हातारी माणसं आहेत, वृद्ध झालेली आहेत, तर या व्यक्तींमध्ये डिहायड्रेशनचं प्रमाण जास्त होतं. कारण का? लहान मुलांना कळतच नाही, की आपल्याला खेळत असताना पाण्याची कमतरता आपल्या शरीराला कमी पडते म्हणून ते खेळत असतं. परंतु कालांतराने मग त्याला चिडचिडेपणा किंवा तो गोंधळल्यासारखा होतो. पण त्याला कळत नाही, की पाणी आपल्याला आवश्यक आहे. तर या व्यक्तींमध्ये, या 2 व्यक्तींमध्ये डिहायड्रेशनचं प्रमाण जास्त प्रमाणात होत असतं. पण साधारण बाकी सगळ्यांना आपल्याला तहान लागली, की वाटते, की येस आपण पाणी वगैरे घेत राहावं. त्यामुळे आपलं बॉडी हायड्रेट ठेवायला आपल्याला मदत होत असते आणि वृद्ध अवस्थेमध्ये असताना आपल्याला काही गोष्टी कंटाळवाणी वाटत असते. पाणी पिणं नको वाटतं आणि सतत जर पाणी पिलं तर लघवीला वगैरे वॉशरूमला जावं लागतं. या गोष्टीचा कंटाळा येतो आणि म्हणून व्यक्ती पाणी पिण्यासाठी टाळाटाळ करत असतात आणि त्यामुळे बॉडी डिहायड्रेशन होत असते. येस, या 2 या 2 व्यक्तींच्या गोष्टींमध्ये डिहायड्रेशनचं प्रमाण जास्त प्रमाणात होत असतं. तर हे सगळं मी हायड्रेट विषयी तुम्हाला माहिती सांगत होते. पण हायड्रेट होण्याची लक्षणे आणि कारणं कोणती? तर आपली बॉडी डिहायड्रेशन किंवा हायड्रेट होत असते. तर त्यावेळेस कोणत्या गोष्टींना आपल्या झालेल्या आहेत, त्याच्यावरून आपल्याला कळतं, की येस आपली बॉडी डिहायड्रेशन होतीये. मग हायड्रेट ठेवण्यासाठी पण काय करावं लागेल ते पुढे सांगते. तर सगळ्यात महत्त्वाचं, सतत जर तोंडात कोरड पडत असेल आपल्या, तर आपली बॉडी डिहायड्रेशन होतीये. म्हणजे आपल्याला हायड्रेट करायचं, त्यासाठी आपल्याला घोट-घोट पाणी पीत राहायचं आहे. हे त्याचं एक लक्षण आहे. तसंच आपण एखाद्या गोष्ट झाली तरी बघा लहान मुलं खूप रडतात. पण ते खोटं-खोटंच रडत असतात. आवाज त्यांचा येतो पण डोळ्यातून पाणी येत नाही त्यांच्या. तर ते पण एक त्याचं लक्षण आहे, की ते हायड्रेट नाहीयेत. म्हणजे त्यांच्या बॉडीला पाण्याची कमतरता भासते किंवा मग जर कारण आपण थोडंसं आणि अतिशय दुःख झालं तर त्या व्यक्तींना पण जास्त प्रमाणात रडल्यानंतरनं देखील डोळ्यातून पाणी येणं कमी होऊन जातं आणि ते कोरडे होतात. तर याचं कारण तर त्या काळामध्ये, त्या कालांतरामध्ये आपण पाणी आपल्या शरीराला दिलेलं नसतं आणि म्हणून देखील पाणी आपलं आवश्यकता आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. हे एक त्याचं लक्षण आहे. तसेच जर आपल्याला जास्त ताप येत असेल, उष्णता आपल्या शरीरामध्ये वाढली असेल, तर आपल्या शरीरामधील पाण्याचं प्रमाणची पातळी कमी होते आणि आपल्या बॉडी हायड्रेट न राहता ती डिहायड्रेट होत जाते. त्यामुळे पाणी तापेच्या प्रमाणामध्ये असताना देखील आपण सतत व्यक्तींना पाणी पाजणं गरजेचं आहे. तसंच आपल्या डोक्यांना किंवा स्किनला असं भेगा पडल्यासारखे होतात. तर त्याचं कारण ते एक आहे, की आपल्या बॉडीला पाणीचं प्रमाण कमी होत चाललंय. तर त्याच्यामुळे देखील आता हे डोक्याला भेगा पडणं हे देखील लहान मुलांच्या बाबतीमध्ये होत असतं. कारण लहान मुलांना आपण 1 वर्षानंतरच पाणी देत असतो. परंतु मग 6 महिन्यानंतर आपण हळू पाण्याचं प्रमाण देत असतो लहान मुलांना. पण मग त्याचं प्रमाण त्याला किती प्रमाणात दिलं पाहिजे ते मी पुढे सांगणारच आहे. तर ते हा एक त्या लहान मुलांच्या बाबतीमध्ये प्रसंग. तसंच आपल्या डोक्यामध्ये कोंड्याचं पण प्रमाण जास्त होतं आणि का तर आपली त्वचा कोरडी होत जाते आणि म्हणून बॉडीला पाणी किंवा हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे आणि हे एक त्याच्या मागचं लक्षण आहे. तसेच त्वचा जास्त थंड होणे
हातापाय एकदम अचानक थंड पडतात आपली, तर त्यावेळी देखील शरीराला पाण्याची गरज असते, हे त्याच्याचं लक्षण आहे. सतत चक्कर येणे, आपल्याला थकवा जाणवणे, अशक्तपणा वाटणे, हे देखील बॉडी हायड्रेट नसल्याचं एक कारण आहे, लक्षण आहे. त्यानंतर डोळ्यांची जळजळ होणे, काही असे मेडिसिन्स आपण घेत असतो, औषधे घेतोय आणि त्याच्यातून वारंवार काय होतं, तर ते आपण घेतल्यामुळे वारंवार आपल्याला वॉशरूमला, लघवीला आल्यासारखं वाटत असतं आणि सतत लघवीला गेल्यामुळे देखील आपल्या शरीरामधील पाणी कमी होत जातं. हे एक त्याच्या मागचं लक्षण आहे. डोळ्यांची जळजळ होत असेल तरी पण आपलं लक्षात आलं पाहिजे. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, बाहेर गेल्याबरोबर आपण ते थोडंसं गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे सतत पाणी पण घेणं गरजेचं आहे. सांगितल्याप्रमाणे की सतत जर तुम्ही वॉशरूमला वगैरे जात असाल, तर गेलंच पाहिजे, नाही गेलं पाहिजे असं नाही. तर त्यासाठी त्याची गरज पुन्हा लगेच आपण भरून काढली पाहिजे. पाणी लगेच घेतलं गेलं पाहिजे. त्यानंतर ना खूप जास्त झोप येत असेल तुम्हाला, असं जर थोडंसं आता खाल्लं की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण म्हणतो की मला खूप सुस्ती आल्यासारखं वाटतं, तर त्याच्या मागचं एक कारण आहे, जर तुमचं शरीर डिहायड्रेट होत असेल, हायड्रेट नाहीये तुमची बॉडी, तर तुम्हाला या गोष्टींची लक्षणांच्या सामोरं जावं लागतं आणि आपल्याला झोप येते. तर हे एक त्याचं लक्षण आहे. तसंच मधुमेह किंवा डायबिटीस असलेले, हृदयाच्या संबंधित ज्या व्यक्तींना आजार आहे, त्या व्यक्तींना देखील या लक्षणं दिसू शकतात. कारण त्यांना देखील सतत पाण्याची गरज असते आणि त्यांना देखील सतत वॉशरूमला जावं लागतं आणि त्यातून त्यांच्या बॉडीचं डिहायड्रेशन होत असतं. तर त्यांना हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. तसंच जे मद्यपान करतायत, धूम्रपान करतायत, या व्यक्तींना देखील काय होत असतं, तर त्यांची बॉडी ही तापमान पेक्षा कमी होत जात असते. 38 म्हणजे 40° पर्यंत आपलं तापमान असलं पाहिजे. परंतु जर आपण अल्कोहोल वगैरे घेत असू, तर 38°हून ते अधिक प्रमाणामध्ये वाढायला लागतं आणि त्यामुळे देखील त्या व्यक्तींना पाण्याची कमतरता भासू शकते. जर त्यांना अकालीन जर पाणी व्यवस्थित वेळेवर दिलं नाही, तर मृत्यू देखील होऊ शकतो. तर ह्या गोष्टींना आपण सामोरे जाणं न जाता, तर त्याला हायड्रेट ठेवणं बॉडी, ही एक त्याच्यामधलं महत्वाचं कारण आहे. तसंच अशक्तपणा वाटत असेल, आपल्याला चालत असताना देखील तोल गेल्यासारखं वाटत असेल आणि जर आपण जास्त प्रमाणामध्ये पाणी घेत नसेल तरी देखील आणि हातपाय थंड होत असतील, तरी आपली बॉडी डिहायड्रेशन होते, हायड्रेट होत नाही, हे त्याच्या मागचं लक्षण आहे. अतिशय तसंच घाम येणं, तुम्हाला म्हटलं घाम येणं. आता घाम आपल्याला आलेलाच आहे. आपण वर्कआउट करताना करतोय. परंतु त्यावेळेस आपल्याला येऊ नये म्हणून सुपर डुपर असं एनर्जी ड्रिंक घेतोय आणि त्याच्यातून आपल्या बॉडीची जी गरज आहे, तर ती नक्कीच भरून निघते आणि तुम्ही आणखीन एनर्जेटिक असं वर्कआउट करतो. तर या पद्धतीने आपण सकाळपासून कोचेस तुम्हाला सांगतात, की उठल्या-उठल्या पाणी पिणे. उठल्या-उठल्या आपली बॉडी जी आहे, तर तिला आपण हायड्रेट करतो आणि मग आपण आपल्या कामाला, दिनचर्यांना सुरुवात करत असतो. तर निश्चित हे सगळं तुम्ही करत आहात. जर आपल्या या गोष्टी करत असताना उलट्या किंवा जुलाब या अति प्रमाणामध्ये झाल्या असतील, तरी आपल्या बॉडी हायड्रेट होत हो म्हणजे हायड्रेट होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला डिहायड्रेशनच्या स्थितीमध्ये आपण जाऊ शकतो. तर म्हणून त्या काळात, त्या परिस्थितीमध्ये देखील पाण्याचं प्रमाण आपण आपल्या शरीराला दिलं गेलं पाहिजे. तर तसंच आपल्या शरीरामध्ये इलेक्ट्रोस्टाईलची जी कमतरता, म्हणजे शरीरामध्ये जर मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम अशा प्रकारचे जर घटक कमी पडत असतील, तरी देखील तुमची बॉडी डिहायड्रेशन होऊ शकते. ही त्याच्या मागची कारण आहेत. म्हणून ज्यावेळेस आपण आजारी पडतो, तर त्यावेळेस डॉक्टर देखील आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त प्रमाणात घ्या आणि ज्यांचं अतिसार झालेलं असेल, तर त्या व्यक्तींना म्हणजे सलाईन वाटेल या गोष्टींची कमतरता पूर्णपणे भरून काढली जाते आणि आपण पुन्हा मग त्यावेळेस ताजेतवाने वाटायला लागतं, आपल्याला फ्रेश वाटायला लागतं. तर ही सगळी झाली लक्षणं. आता आपलं शरीर हायड्रेट राहिल्यामुळे आपल्या शरीराला कोणते फायदे होतात? फायदे पण खूप महत्वाचे, ते समजणं पण महत्वाचं आहे. तर तसं आपली बॉडी जर छान प्रकारे तुम्ही रोजच्या रोज आवश्यक तेवढं पाणी जर देत असेल, तुम्ही हायड्रेट राहत असाल, तर तुम्हाला त्याचे काय फायदे होणार आहे? तर तुमच्या शरीराचं तापमान हे संतुलित राहणार आहे. त्या तापमानावरती नियंत्रित राहणार आहे आणि त्यामुळे तुमच्या शरीराचे जे बाष्पीभवन आहे किंवा त्या शरीरामधले जे छिद्र असतात, तर ते पण आता व्यायाम केल्यानंतर ना आपले पूर्ण घाम आले आणि आपले छिद्र पूर्ण रिकामे झाले, म्हणजे मोकळे झाले. त्यामुळे श्वासोच्छ्वास ही या ज्या क्रिया आहेत त्या अतिशय सुरळीतपणे चालतात आणि आपल्याला फ्रेश वाटतंय. जसं आता अनुभव सांगितला, की माझा पहिलाच दिवस आहे, पण तरी पण मला खूप छान वाटतंय आणि फ्रेश वाटतंय. तर हे त्याच्या मागचंच कारण आहे. तर तुमच्या शरीरामधलं तापमान चांगल्या प्रकारे त्याची स्थिती ठेवण्याचं ते काम करतं आणि म्हणून बॉडी आपली हायड्रेट ठेवणं, तो एक त्याचा फायदा आहे. तसेच आपल्या शरीराची हालचाल
आपल्या शरीराची हालचाल देखील उत्तम प्रकारे करण्यासाठी आपली बॉडी हायड्रेट जर असेल तर आपण करू शकतो. जसं व्यायामाच्या दरम्यान तुम्हाला सांगितलं, की आपण घोट-घोट आपलं एनर्जी ड्रिंक घेत असतो आणि त्याच्यातून आपल्या बॉडीची हालचाल छान प्रकारे होत असते आणि त्यामुळे आपण व्यायाम तितक्याच कार्यक्षमतेने करू शकतो. हे त्याच्या आणखीन एक फायदा आहे. तसंच मेंदूचं कार्य जसं मी म्हटलं, की मेंदूला 80 ते 85% पाण्याची गरज आहे आणि जर आपण बॉडी हायड्रेट ठेवत असू, तर आपली एकाग्रता वाढते, सतर्कता वाढते. तसंच अल्पकालीन जे आपल्याला काही गोष्टी आहेत त्यांना आपण आळा घालू शकतो. आपली स्मरणशक्ती ही छान प्रकारे वाढण्यास मदत करते. म्हणजे इतकी सोपी गोष्ट आहे, पण त्या गोष्टींकडे आपण तितकं लक्ष देत नाही. पाणी इतकं महत्वाचं आहे. तर पाणी जीवन आहे हे त्याच्यामुळेच म्हटलेलं आहे. म्हणून मेंदूचं कार्य देखील सुरळीत करण्यासाठी आपली बॉडी हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच आपली पचन संस्था ही सुरळीत करण्यासाठी म्हणजे आरोग्य तर हृदयाचंच नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं, की प्रत्येक शरीरातल्या अवयवांना पाण्याची किती गरज आहे. तसं आपलं चयापचय क्रिया जर आपली सुरळीत चालायची, योग्य प्रकारे करायची असेल, तर त्याला योग्य प्रमाणे हायड्रेट करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपलं बद्धकोष्ठता अशा प्रकारच्या आजारांना आपण छान प्रकारे मात करू शकतो. तर पाणी जर आपण घेतलं तर त्याच्यामुळे हा एक त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. तसेच आपल्याला पोषक घटक जे आहे तर ते पाण्यामध्ये जे आपल्याला मिळतात, जसं तुम्हाला आता म्हटलं, की मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम अशा प्रकारचे छोटे-छोटे सूक्ष्म असलेले मिनरल्स जे आहेत, तर ते आपल्याला पुरवण्याचं काम देखील पाणी हे करत असतं. तर हे पाणी जर आपण घेतलं व्यवस्थितरित्या तर आपल्या पूर्ण अवयवांना आणि त्या पाण्यामध्ये विरघळण्याचं देखील काम हे करत असतं. म्हणून पाणी आपले शरीर हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच डिटॉक्सिफिकेशन होत असतं. म्हणजे बॉडीचं आपल्या शरीरामधील रक्त अभिसरण जे आहे तर ते व्यवस्थितरित्या होत असतं. रक्ताभिसरण करत असताना म्हणजे बॉडी फिल्टर होते आणि आपल्याला जे किडनी स्टोन वगैरे अशा प्रकारचे आजार आहेत, तर त्याच्यावरती आपण मात करू शकत असतो. म्हणून पाणी आपण सतत घेणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच आपल्या त्वचेचं आरोग्य उत्तम ठेवण्यास हे मदत करतं. तर त्वचेसाठी जसं मी तुम्हाला सांगितलं, की त्वचेला आपल्या जवळ-जवळ 70 ते 75% पाण्याची गरज असते आणि ती पाण्याची जर गरज आपण भागवली, तर आपली स्किन कोरडी पडणं किंवा आपली स्किन एकदम चकचकीत दिसण्यासाठी आणि नितळ सौंदर्य आपलं उज्ज्वल करण्यासाठी पाणी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपली बॉडी हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपल्या अल्पकालीन आपल्या शरीरावरती सुरकुत्या पडणार नाहीत आणि तसंच आपण एक सौंदर्य आपलं टिकून तर तसंच आपलं शरीर हे अतिशय चमकदार ठेवायला आपल्या त्वचेला मदत करायला आपले हे पाणी अत्यंत महत्वाचं काम करतं. बॉडी हायड्रेट ठेवणं अत्यंत त्यामुळे गरजेचं आहे. इतके फायदे त्यामध्ये होतात. तसंच आपल्या केसांची गळती जर होत असेल, तर केसांचं आरोग्य देखील हे ठेवण्यास मदत करतं. केसांच्या आरोग्यासाठी देखील 25% पाण्याची गरज असते आणि ही पाण्याची गरज जर आपण भागवली, तर नक्कीच आपले केस गळणे देखील इथं थांबतं आणि केसांचं आरोग्य तसंच नखांचं आरोग्य या सगळ्या गोष्टी आपल्याला पाण्यामधून योग्य प्रकारे होत असतात. हे सगळी तसंच रक्तामधील उच्च रक्तदाब वगैरे असा जो प्रकार होत असतो आपल्याला, तर त्याच्यामुळे आणखीन समस्यांना सामोरे जाऊ शकतो. तर रक्ताभिसरण आपलं योग्य प्रकाराने आणि छान प्रकारे होण्यासाठी बॉडी हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे सर्व त्याचे फायदे आहेत. हे सगळे फायदे आहेत, परंतु बॉडी जर आपली जसं सांगितलं तुम्हाला लक्षणं सांगितली, त्याचे फायदे सांगितले, रोगप्रतिकार शक्ती त्याच्यामुळे वाढणार आहे. तसंच आणखीन एक महत्वाचं म्हणजे तुमचं वजन कमी करायला ते मदत करणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. जर तुमचं शरीर तुम्ही फॅट लॉस प्रोसिजर मध्ये असाल, तर त्यावेळेस जर तुम्ही अत्यंत योग्य प्रमाणामध्ये जर पाणी घेत असाल, तर आणि तुमची बॉडी हायड्रेट दिवसभर ठेवत असाल, तर नक्कीच तुमचं वजन कमी करण्यास ते मदत करणार आहे. तर बॉडी हायड्रेट ठेवल्यानंतर हे सगळे फायदे होतात, पण डिहायड्रेशन ठेवल्यानंतर त्याचे तोटे आणि काय नुकसान आपल्या शरीराला होऊ शकतं. तर येस सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं वजन कमी होणार नाही. वजन ब्लॉक होतं. तसंच आपल्याला कंटाळवाणं वाटायला लागतं, आळस येतो. येस डिहायड्रेशन झाल्यानंतर तसेच त्वचा कोरडी पडते आपली. अशक्तपणा जाणवायला लागतो, आपल्याला थकवा जाणवतो, चक्कर आल्यासारखं वाटायला लागतं. तर हे सगळं डिहायड्रेशनमुळे होत असतं. त्यानंतर व्यायामाची कार्यक्षमता आपली कमी होते, जर बॉडी आपली हायड्रेट नसेल तर. त्यानंतर सतत आपण जर वॉशरूमला जात असेल तर लघवी जळजळ होणे. आपण हा प्रकार म्हणतो, की मला वॉशरूमला गेल्यानंतर जळजळल्यासारखं होतंय. तर त्याचं कारण एक ते आहे, की आपण शरीराला आवश्यक तितकं पाण्याची पुरवणी केलेली नाही. तर एखाद्या वेळेस जर आपण पाणी कमी पडलं तर आपल्या
लघवीच्या रंगावरून आपण ओळखू शकतो की आपण आपल्या बॉडीला खरंच आपली गरज भागवली आहे का. जर आपलं वॉशरूमला गेल्यानंतर जर व्हाईट कलरची आपली लघवी होत असेल तर येस तुम्ही तुमच्या बॉडीला व्यवस्थितरित्या पाणी पुरवताय. पण जर आपली लघवी ही येल्लो किंवा पिवळसर रंगाची, लालसर रंगाची निघत असेल तर तुम्ही आपल्याला समजणं गरजेचं आहे की आपली बॉडी हायड्रेट होणं गरजेचं आहे. तर ती आता डिहायड्रेशन मोड मध्ये चालली आहे. तर म्हणून आपण पाणी इनटेक करणं गरजेचं आहे. तर हे आपण त्याच्यावरून ओळखू शकतो. येस, जर आपण पाण्याचं प्रमाण जास्त कमी प्रमाणात कंटाळा करत असेल तर मूत्राशयासारखा म्हणजे किडनी स्टोन सारखे आजार आपल्याला होण्याचे त्याचा एक भयानक आजार आपल्याला होऊ शकतो. म्हणून पाणी हा एक त्याचा तोटा आहे. तसंच सांगितलं की सुस्ती येणे. जसं श्वासोच्छ्वास जो आहे आपला, जसं व्यायाम केल्यानंतर छिद्र आपले रिकामे झाले म्हणजे आपले श्वास आणि म्हणजे फक्त नाकावाटेच नाही तर आपल्या पूर्ण शरीरातून ती क्रिया छान उत्तम प्रकारे होते. म्हणून आपल्याला फ्रेशनेस पण वाटतो. तर ते जर व्हायचं असेल तर आपली बॉडी हायड्रेट होणं गरजेचं आहे. तसंच मेंदूला इजा होऊ नये होऊ शकते जर पाणी जास्त प्रमाणामध्ये घेत नसू आणि कंटाळा करत असेल तर हा एक त्याच्या मागचा तोटा आहे. तसेच आपले जॉईंट्स, आपले जे मसल्स असतात किंवा जॉईंट्स आहेत तर त्यांना पण कार्य सुरळीत जर तुम्ही पेन होत असेल तुमचे संधिवात वगैरे असा जो आजार आहे तर ते त्याच्यामधून पण आपल्याला जर बाहेर पडायचं असेल तर बॉडी हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तसंच सांगितलं मी की त्वचेचा आजार किंवा त्वचा आपली सुंदर आणि छान जर दिसायची असेल तर तुमची बॉडी हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. केस गळणे तसेच जर जास्त वेळ आपण पाणी घेतलं नाही तर आपल्या तोंडाचा वास येतो, तोंडाची दुर्गंधी यायला सुरुवात होते. तर हे सगळे लक्षणं किंवा हा एक तोटा होऊ शकतो. जर आपण एखाद्या वेळेस बोलायला लागलो तर समोरच्या व्यक्तीला जर वास आला तर तो व्यक्ती आपल्यापासून थोडा दूर पण जाऊ शकतो. म्हणून आपल्या शरीरातले सौंदर्य किंवा आपलं छान प्रकारचं शरीर ठेवण्यासाठी देखील आपलं बॉडी हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच रक्ताभिसरणामध्ये अडथळा येऊ नये म्हणून देखील आपण शरीराचे हायड्रेट ठेवणं गरजेचं आहे. तसं आता तुम्हाला सांगितलं की लक्षणं, कारणं कोणती, तसंच फायदा कोणता. तुम्हाला फायदा त्याच्यामध्ये समजलेलाच आहे. तसंच